आणि आता आपण दिवसभरातल्या मोठ्या टॉप 9 बातम्या बघूयात। मनोज जरांगे पाटील यांच्यावरील आधारित संघर्ष योद्धा चित्रपटावर सकल ओबीसी समाजाचा आक्षेप, चित्रपटामधील दृश्य हटवण्याची सकल ओबीसी समाजाचे मंगेश ससाणे यांची मागणी। विधानसभेला 90 जागा मिळाव्या ही आमची अपेक्षा, दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया। आजारातून आता बाहेर झाल्यानंतर वळसे पाटलांना पहिल्यांदाच बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर त्यांनी ही मागणी केली। राज्यात समाजवादी पार्टी विधानसभेच्या 35 जागा लढणार, राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निर्णय झाला। आमदार अबू आझमी लवकरच अखिलेश यादव यांच्याशी चर्चा करतील। विधानसभा निवडणूक लढवता यावी म्हणून माजी मंत्री आता सुनील केदार यांची उच्च न्यायालयामध्ये धाव। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात केदार यांना शिक्षा, निवडणूक लढवता यावी या मागणीसाठी केलेल्या याचिकेवर 20 जूनला सुनावणी। शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र, पुणे जिल्ह्यामधील दुष्काळ परिस्थितीबाबत बैठकीत बोलवण्याची विनंती। गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची गृह खात्यावर पकड नाही, डीवायएसपी बागुल यांना तातडीने निलंबित करावं। नाना पटोलेंनी साधलाय निशाणा, बागुल यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल। सांगली जयंत पाटील समर्थकांकडून विशाल पाटील विश्वजित कदमांना रील्समधून थेट इशारा, जयंत पाटील समर्थकांचे रील्स सोशल मीडियावर व्हायरल। जयदत्त क्षीरसागर यांनी काल भूमिका घेतली पाहिजे होती, ते भूमिका स्पष्ट करत नाहीत, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। सध्या कोणीच प्रतिस्पर्धी दिसत नाही, या निवडणुकीमध्ये सर्वांचा डी एंड होईल असाही दावा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम प्रांताची पुण्यामध्ये बैठक, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राधाकृष्ण विखे पाटील आणि पडळकर बैठकीसाठी दाखल। विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून भाजप नेत्यांना मार्गदर्शन केलं जाईल।